नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चुकीच्या पद्धतीने अंडी खाल्ल्याने किडनीचं नुकसान होऊ शकतं. जर तुम्हाला आयुष्यभर डायलिसिसवर राहायचं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. याच कारणामुळे एका 72 वर्षीय व्यक्तीला एमर्जन्सी रूममध्ये दाखल करावं लागलं होतं. मंडळी, आज सकाळी आरशात पाहिल्यावर तुमचा चेहरा इतका सुजलेला का दिसतोय असा विचार तुमच्या मनात आला का? किंवा संध्याकाळी तुम्ही सॉक्स काढल्यानंतरही बराच वेळ न पुसला गेलेला तुमच्या मोज्यांवरील खोल डाग पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं का? बहुतेक वृद्ध लोक याकडे केवळ वाढत्या वयामुळे आलेला अशक्तपणा म्हणून दुर्लक्ष करतात. पण मला भेटलेले 72 वर्षीय शर्मा काका हे वेगळे होते आणि ते आपल्या आरोग्याबाबत इतर कोणापेक्षाही जास्त गंभीर होते. स्नायूंची झीज टाळण्याच्या निश्चयाने ते दररोज सकाळी पार्कमध्ये फिरायचे. ते दररोज सकाळी नियमितपणे 2 अंडी खायचे. पण एके दिवशी त्यांचं शरीर अचानक सुजलं आणि लघवीला त्रास होऊ लागल्याने त्यांना एमर्जन्सी रूममध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीचे निकाल इतके धक्कादायक होते की माझाही त्यावर विश्वास बसत नव्हता. आपल्या शरीरातील पाणी शुद्धीकरण यंत्रणेमध्ये गाळणीचं काम करणाऱ्या मूत्रपिंडामधील क्रिएटिनिनची पातळी सामान्य पातळीपेक्षा कित्येक पटींनी वाढली होती. शर्मा काका आपल्या बेडवरती पडून हात धरून दुःखाने रडले. ते म्हणाले, डॉक्टर, मी रोज अंडी खाल्ली जी आरोग्यासाठी चांगली मानली जातात आणि निरोगी राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मग माझी मूत्रपिंड इतकी खराब का झाली? या प्रश्नाचं उत्तर जितकं सोपं होतं तितकंच धक्कादायकही होतं. अंडी स्वतःहून वाईट नव्हती. समस्या त्या साध्या गोष्टींमुळे होती ज्या शर्मा काका निरोगी राहण्यासाठी अंड्यासोबत खात होते. आपलं शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी ते जो पौष्टिक आहार घेत होते तोच हळूहळू त्यांच्या मूत्रपिंडाच्या गाळणीला नष्ट करत होता. खरं तर आपल्या देशामध्ये 60 वर्षांवरील प्रत्येक 5 वृद्ध व्यक्तींपैकी एक जण नकळतपणे हळूहळू आपल्या मूत्रपिंडाचं कार्य गमावण्याचा धोक्यामध्ये असतो. मूत्रपिंड हे शांत अवयव म्हटलं जातं कारण जोपर्यंत ते 80% जास्त खराब होत नाही तोपर्यंत ते कोणतीही वेदना किंवा लक्षणे आपल्याला दाखवत नाही. शर्मा काका यांच्याप्रमाणेच अनेक लोकांना अचानक सूज आल्यानंतर किंवा आपत्कालीन विभागामध्ये दाखल झाल्यानंतरच आपल्या स्थितीची गंभीरता लक्षात येते. आज मी हे सुनिश्चित करण्यासाठी येथे आहे की तुम्हाला अशा दुःखद परिस्थितीचा सामना करावा लागू नये. अंड्यासोबत तुम्ही कधीही खाऊ नये असे 3 सर्वात वाईट पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे. ही केवळ गॅस किंवा अपचनाची बाब नाही आहे, तर ही जगण्याची बाब आहे जी तुमचं रक्त दूषित करते आणि तुमच्या किडनीच्या कार्यामध्ये अडथळा आणू शकते. या उलट मी अशी रहस्य देखील सांगेन जी तुमच्या किडनी स्वच्छ करतात आणि अंड्याच्या फायद्यांना अमृतामध्ये रूपांतरित करतात. आजची ही गोष्ट एक मौल्यवान माहिती आहे जी तुमच्या वृद्धापकाळाला हॉस्पिटलच्या बेडऐवजी एका ऊर्जावान विश्रांतीच्या ठिकाणी बदलेल. ही माहिती तुमच्या प्रियजनांसोबत लगेच शेअर करा. एक क्लिक एखाद्याची किडनी वाचवण्यासाठी एक शक्तिशाली शक्ती ठरू शकते. तुम्ही निरोगी वृद्धापकाळाकडे वाटचाल करण्यापूर्वी जर तुम्ही आजच्या व्हिडिओची वाट पाहत असाल तर लाईक बटन दाबा आणि कमेंट सेक्शनमध्ये आरोग्य असा शब्द लिहा. तुमचा प्रेमळ पाठिंबा मला आणखी अचूक आणि फायदेशीर आरोग्य माहिती देण्यासाठी प्रेरित करतो. चला तर मग शर्मा काका यांच्या किडनीला नुकसान पोहोचवणारी घातक आहाराची रहस्ये एक एक करून आपण उघड करूया. तुमचा नाश्ता सुरक्षित आहे का? आपण आता यावर लक्ष केंद्रित करूया. पहिली सवय जी तुम्ही ताबडतोब थांबवली पाहिजे ती म्हणजे अंड्यासोबत सोया दूध पिणं. बऱ्याच लोकांना वाटतं की अंड्यामध्ये प्रथिने असतात आणि सोयापासून बनवलेल्या सोया दुधातही प्रथिनेच असतात, त्यामुळे ते एकत्र खाल्ल्याने तुमची ऊर्जा दुप्पट होईल. पण ही एक अत्यंत धोकादायक सवय आहे. जणू काही तुम्ही तुमच्या मूत्रपिंडामध्ये विषारी वायू भरत आहात. अंड्यामधील उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचं पचन करण्यासाठी आपल्या शरीराला ट्रिप्सिन नावाच्या पाचक एन्झाईमची आवश्यकता असते. पण जेव्हा सोया दुधामध्ये असलेला ट्रिप्सिन इनहिबिटर नावाचा पदार्थ या पाचक एन्झाईमला बांधून ठेवतो तेव्हा काय होतं? वाया गेलेल्या प्रथिनांचा कचरा आतड्यांमध्ये सडू लागतो. या प्रक्रियेदरम्यान अमोनिया नावाचा एक प्राणघातक विषारी टाकाऊ पदार्थ बाहेर पडतो आणि ही विषारीता संपूर्ण शरीरामध्ये पसरण्यापासून रोखण्यासाठी जो अवयव आक्रोश करतो तो म्हणजे तुमचं मूत्रपिंड. शर्मा काका हे देखील प्रथिनांच्या पूरकतेसाठी दररोज सकाळी सोया दुधाच्या एका पाकिटासोबत 2 अंडी खात असत.
पण या सवयीमुळे त्यांच्या मूत्रपिंडाचे गाळण चिकट कचऱ्याने बंद होते. तुम्ही हे कधीही विसरू नका की मूत्रपिंड हा एक असा अवयव आहे जो एकदा खराब झाला की तो पूर्ववत होऊ शकत नाही. येथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात, अंड्याचा ताजेपणा. जर अंडी रेफ्रिजरेटरच्या कोपऱ्यात जास्त वेळ ठेवली तर अंड्याच्या कवचातून जीवाणू आत शिरू शकतात किंवा त्यातील प्रथिने हळूहळू खराब होऊ शकतात. ती खराब होतात जेव्हा ही प्रथिने आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा ती ताज्या प्रथिनांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये अमोनिया आणि विषारी पदार्थ, टाकाऊ पदार्थ तयार करतात. निरोगी तरुण लोकांची मूत्रपिंडे हे गाळून बाहेर टाकू शकतात, तथापि कमजोर मूत्रपिंडे असलेल्या वृद्ध लोकांसाठी हे प्राणघातक ठरू शकतं. जर अंडे हलवल्यावर आतून पाण्याचा आवाज येत असेल आणि ते फोडल्यावर जर बलक सहजपणे बाहेर पडत असेल तर तुम्ही तुमच्या मूत्रपिंडाच्या भल्यासाठी ते फेकून दिलं पाहिजे. लक्षात ठेवा की केवळ ताजी प्रथिने खाल्ल्याने मूत्रपिंडाचं कार्य 30% पेक्षा जास्त कमी होऊ शकतं. आणखी एक गोष्ट जी तुम्ही पूर्णपणे टाळली पाहिजे ती म्हणजे अंडी खाल्ल्यानंतर लगेचच गोड म्हणून खजूर खाणं. हे मिश्रण जे सहसा शरद ऋतू किंवा हिवाळ्यामध्ये खाल्लं जातं, जे तुमच्या पोटासाठी आणि मूत्रपिंडासाठी खरोखरच त्रासदायक आहे. खजूरमधील तुरट चव असलेले टॅनिन अंड्यासोबत खाल्ल्यास गंभीर नुकसान करू शकतं. जेव्हा एन्झाईम्समधील प्रथिने एन्झाईम्सच्या प्रथिनांमध्ये मिसळतात तेव्हा आपल्या पोटामध्ये एक खूप विचित्र घटना घडते. हे दोन घटक एकत्र येऊन एक प्रोटीन टॅनिन कॉम्प्लेक्स तयार करतात जे सिमेंटसारखं घट्ट होतं. हा कठीण गोळा केवळ पोटाच्या भिंतींना त्रास देऊन पचनात अडथळा आणत नाही तर या असामान्य गोळ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी आपल्या शरीराला सामान्यपेक्षा कित्येक पटीने जास्त चयापचय ऊर्जासुद्धा खर्च करावी लागते. या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेला प्रचंड ताण मूत्रपिंडापर्यंत पोहोचतो. मूत्रपिंडासाठी ही परिस्थिती म्हणजे स्वच्छ पाणी सामान्यपणे गाळण्याऐवजी त्यांना गढूळ पाणी पिळून काढायला लागण्यासारखी सवय आहे. शर्मा काका चव बदलवण्यासाठी जेवणानंतर गोड तेंदूफळ खात असत, जे अखेरीस त्यांच्या मूत्रपिंडाची पातळी बदलण्यासाठी वाढवण्यामध्ये निर्णायक घटक ठरला. मंडळी, मी आज वर्णन केलेले हे दोन संयोग केवळ अपचनाच्या समस्येच्या अधिक आहेत. ते तुमच्या मूत्रपिंडातील प्रत्येक पेशीवरती ताण आणतात आणि अखेरीस ग्लोमेरुलस नावाच्या गाळणउतीला नष्ट करण्यासाठी मुख्य गुन्हेगार आहेत. हा व्हिडिओ तुमच्या प्रिय कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत लगेच शेअर करा. तुमचं एक शेअर बटन कोणाचं तरी मूत्रपिंड वाचवण्याचा सर्वात जलद आणि प्रभावी मार्ग ठरू शकतं. जर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर हे धोकादायक सत्य तुमच्या सभोवतालच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. आता मी तुम्हाला तुमच्या तिसऱ्या जीवघेण्या सवयीबद्दल सांगते जी तुम्ही नकळतपणे करत आहात. अंडी खाल्ल्यानंतर तोंडाची चव सुधारण्यासाठी तुम्ही आजपासूनच थंड ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा 1 कप स्ट्रॉंग कॉफी पिणं बंद केलं पाहिजे. बऱ्याच लोकांना असा विश्वास आहे की जेवणानंतर चहा प्यायल्याने तोंड ताजतवानं होतं आणि पचनक्रिया सुधारते. पण जर तुम्ही अंडी खाल्ली असतील तर गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. ही एक खूप वाईट सवय आहे जी तुमची मूत्रपिंड कोरडी करते. असं का होतं? चहामध्ये असलेले पॉलिफेनॉल आणि टॅनिन केवळ अंड्यातील प्रथिनेच नव्हे तर अंड्यातील पिवळ्या बलकातील मौल्यवान लोहालाही अडकवतात आणि त्यांचे अशा टाकाऊ पदार्थांमध्ये रूपांतर करतात जे आपलं शरीर शोषून घेऊ शकत नाही. ही केवळ पोषक तत्वे वाया जाण्याची बाब नाही. अशा प्रकारे तयार झालेले टाकाऊ पदार्थ रक्तप्रवाहामध्ये फिरतात आणि अखेरीस आपल्या शरीराच्या साफसफाईच्या घरामध्ये म्हणजेच मूत्रपिंडामध्ये जमा होतात. मूत्रपिंडासाठी स्वच्छ पाणी गाळणं कठीण असतं. जर चिकट आणि मोठे बाह्यकण सतत जमा होत राहिले तर गाळणी लवकरच खराब होईल. त्याहूनही मोठी समस्या म्हणजे चहाचा मूत्रवर्धक परिणाम. अंड्यातील प्रथिनांच्या टाकाऊ पदार्थांवरती प्रक्रिया करण्यासाठी मूत्रपिंडांना पुरेसं पाणी आवश्यक असतं. मात्र चहा प्यायल्याने लघवी वाटे पाणी बाहेर टाकलं जातं. पाण्याच्या कमतरतेच्या स्थितीमध्ये मूत्रपिंडांना टाकाऊ पदार्थ गाळण्यासाठी सामान्यपेक्षा खूप जास्त मेहनत करावी लागते. हे कोरड्या चिखलाच्या जमिनीवर होडी ओढण्यासारखं आहे. शर्मा काका अपचनाचं कारण सांगून अंडी खाल्ल्यानंतर नेहमी 3 ते 4 कप कडक ग्रीन टी प्यायचे, पण या सवयीमुळे त्यांच्या मूत्रपिंडावर ताण येत होता. आता मी तुम्हाला अंडी कशी शिजवायची याबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. ज्यांची मूत्रपिंडे कमजोर आहेत त्यांनी आजपासून उकडलेली अंडी खाण्याची सवय सोडून द्यावी. त्याऐवजी ती अर्धवट उकडलेली, मऊ उकडलेली किंवा पोच्ड खावी. एक डॉक्टर म्हणून मी यावर इतका जोर का देते याचं वैज्ञानिक कारण मी तुम्हाला समजावून सांगते, म्हणून काळजीपूर्वक ऐका.
प्रथिने जितकी जास्त वेळ गरम केली जातात तितकी त्यांची रचना कठीण होत जाते. जेव्हा प्रथिने पूर्णपणे घट्ट होतात, जसं की कडक उकडलेल्या अंड्यामध्ये, तेव्हा आपल्या पाचक एन्झाईम्सना ते विघटित करण्यासाठी बराच वेळ लागतो. पचनास होणाऱ्या विलंबामुळे आतड्यांमध्ये प्रथिनांचं विघटन होतं आणि युरिया नायट्रोजन नावाचा एक विषारी पदार्थ बाहेर पडतो. हा युरिया नायट्रोजन रक्तप्रवाहाद्वारे मूत्रपिंडापर्यंत पोहोचतो आणि थेट मूत्रपिंडाच्या पेशींवरती हल्ला करून त्यांना नष्ट करतो. तथापि अर्धवट उकडलेल्या किंवा पोस्ट अंड्यातील प्रथिनांची रचना खूपच मऊ असते. त्यामुळे मूत्रपिंडांना जे काम करावं लागतं ते तोंडात आणि पोटातच पूर्ण होतं, ज्यामुळे विषारी पदार्थ तयार होण्यास प्रतिबंध होतो. शर्मा काका डोंगराळ भागात प्रवास करताना वाहून नेण्यास सोपं जावं म्हणून नेहमी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंडी उकडत असत. पण हा त्यांच्या मूत्रपिंडावर एक मोठा भार होता. आता ज्यांना अंड्यातील पिवळा बलक खावा की नाही याबद्दल खात्री नाही, त्यांच्यासाठी मी एक स्पष्ट निकष सांगते. ज्या लोकांच्या मूत्रपिंडाचं कार्य सामान्य आहे त्यांनी संपूर्ण पिवळा बलक खावा, कारण त्यात असलेले लेसिथिन नावाचा घटक रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करतो. तथापि ज्यांना क्रॉनिक किडनी डिसीजचा तिसरा किंवा पुढील टप्पा आहे किंवा ज्यांच्या किडनीचं कार्य आधीच गंभीरपणे बिघडलेलं आहे, त्यांच्यासाठी परिस्थिती वेगळी आहे. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं आणि जेव्हा किडनी खराब होते तेव्हा त्या शरीरातून हा फॉस्फरस काढून टाकू शकत नाही आणि तो रक्तात जमा होतो. यामुळे खाज सुटू शकते किंवा हाडे कमकुवत होऊन ती सहजपणे मोडू शकतात. जर तुमच्या क्रिएटिनिनची पातळी जास्त असेल तर अंडी खाताना अर्धा पिवळा बलक किंवा फक्त पांढरा भाग खाणं हा तुमच्या किडनीचं संरक्षण करण्याचा एक शहाणपणाचा मार्ग ठरतो. मंडळी, मी आज जे सांगितलं आहे ते तुमच्या जीवनवाहिनीचं म्हणजेच तुमच्या किडनीचं संरक्षण करण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. काय खाऊ नये एवढंच नाही, तर आपण आपल्या मौल्यवान अवयवांवरील ताण कसा कमी करू शकतो हे महत्त्वाचं आहे. अगदी आत्तासुद्धा तुमच्या किडनी शांतपणे विषारी पदार्थ गाळून बाहेर टाकत आहेत. जर तुम्हाला त्यांचं काम थोडं जरी कमी करायचं असेल तर आता सबस्क्राईब बटन आणि नोटिफिकेशन बटन नक्की दाबा. भविष्यातही मी तुमच्या किडनीसाठी 20 वर्ष तरुण बनण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. मी ही मौल्यवान रहस्ये सांगत नाही. तुमच्या एका क्लिकमुळे मला अधिक उपयुक्त आरोग्य व्हिडिओ तयार करण्याची प्रचंड शक्ती मिळते. आता ती वेळ आहे ज्याची तुम्ही सर्वात जास्त वाट पाहत आहात. मी तुम्हाला शर्मा काका यांनी दिलेला तो दैनंदिन दिनक्रम सविस्तरपणे सांगणार आहे, ज्यामुळे त्यांचं मूत्रपिंड वाचू शकलं. जर तुम्ही या दैनंदिन दिनक्रमाचं पालन केलं तर तुमची मूत्रपिंडेसुद्धा रात्रभर साचलेला कचरा बाहेर टाकून पुन्हा व्यवस्थित काम करण्यास तयार होतील. सकाळी सर्वात आधी तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी हळूहळू प्यायला पाहिजे. रात्रभर आपल्या शरीरातील पाणी कमी होतं आणि रक्त खूप घट्ट होतं. यावेळी 1 ग्लास पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांना होणारा रक्तपुरवठा सुरळीत होण्यास आणि विषारी द्रव्ये पातळ होण्यास मदत होते. विशेषतः रक्तदाब किंवा मधुमेहाची औषधे घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घेतली पाहिजे. रक्तदाबाची काही औषधे पोटॅशियमची पातळी वाढवतात. त्यामुळे अंड्यासोबत पोटॅशियमयुक्त भाज्या जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्याने मूत्रपिंडावर आणखी ताण येऊ शकतो. म्हणूनच मी अर्ध्या सफरचंदावरती जोर दिला आहे. सफरचंद हे पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे आणि त्यात फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे औषधे घेणारे लोकसुद्धा काळजी न करता अंड्यासोबत ते खाऊ शकतात. तो एक उत्तम सोबती आहे. शिवाय मधुमेही लोक अंडी खाताना अनेकदा भरपूर साखरयुक्त केचप किंवा सॉस वापरतात. हे म्हणजे मूत्रपिंडाच्या लहान रक्तवाहिन्या सिरपमध्ये बुडवण्यासारखं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे सॉसऐवजी जवसाच्या तेलाचा 1 थेंब किंवा थोडं व्हिनेगर घाला. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि मूत्रपिंडाचं संरक्षणही होतं. हे म्हणजे एकाच दगडात 2 पक्षी मारण्यासारखं आहे. मग नाश्त्यामध्ये 1 अंडी खा, पण मी जोर देऊन सांगितल्याप्रमाणे ते अर्धवट उकडलेलं खाणं गरजेचं आहे. हे ते आणखी एक महत्त्वाचं रहस्य आहे. त्यासोबत सफरचंद खा. सफरचंदाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळणारा पेक्टिन नावाचा पदार्थ आपल्या शरीरासाठी स्वच्छताकारक म्हणून काम करतो. पेक्टिन अंड्यातील प्रथिनांच्या पचनातून आतड्यांमध्ये निर्माण होणारा कचरा अडकवतं आणि तो शौचच्या वाटे बाहेर टाकतं. याचा अर्थ असा की मूत्रपिंडांना जे कठीण काम करावं लागत असतं ते आतडे आधीच करून ठेवतात. अर्ध सफरचंद तुमच्या मूत्रपिंडावरील कामाचा भार निम्मा करतं. दुपारच्या जेवणात तुम्ही अंड्याच्या पदार्थांचा आनंद घेऊ शकता. फक्त त्यात भरपूर हिरवी कांद्याची पात किंवा दुधी भोपळा घालायला विसरू नका. हिरव्या कांद्यामध्ये उष्ण गुणधर्म असल्याने ते रक्ताभिसरणाला चालना देतात, ज्यामुळे
शुद्ध रक्त मूत्रपिंडापर्यंत अधिक सहजतेने पोहोचतं. तसेच दुधी भोपळा नैसर्गिक मूत्रवर्धक म्हणून काम करतो, ज्यामुळे मूत्रपिंडावर ताण न पडता लघवी होण्यास मदत होते. अंड्याच्या भुर्जीमध्ये चिरलेला दुधी भोपळा घालणं किंवा मग हिरव्या कांद्यासह अंड्याचं आमलेट बनवणं हे अधिक पौष्टिक जेवण असू शकतं. रात्रीच्या जेवणासाठी अंड्याऐवजी पनीर किंवा पांढरा मासा यासारख्या सहज पचणाऱ्या प्रथिनांची निवड करा. जर तुम्ही रात्री अंडी खात असाल तर किमान 2 तासानंतर फळं खाणं हे उत्तम आहे. अंडी पूर्णपणे पचल्यानंतर फळे खाल्ल्याने मूत्रपिंडाला हानी पोहोचवणारे विषारी पदार्थ तयार होण्यास प्रतिबंध होतो. आता तुम्ही मला क्लिनिकमध्ये नेहमी विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, डॉक्टर तुम्ही दिवसातून किती अंडे खाऊ शकता? निरोगी व्यक्ती दिवसातून 2 अंडी खाऊ शकतात. तथापि जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी दिवसातून 1 अंड खाणं सर्वात सुरक्षित आहे. विशेषतः जर तुमचं आरोग्य तपासणी दरम्यान तुमची क्रिएटिनिनची पातळी 1 किंवा 2पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या प्रथिनांच्या सेवनावरती कठोर नियंत्रण ठेवावं लागेल. त्यामुळे दिवसातून 1पेक्षा कमी अंडे खा आणि मी आज उल्लेख केलेले सफरचंद आणि पाणी यांचं सेवन नक्की करा. दुसरं म्हणजे काही लोक सांगतात की फक्त अंडी खाल्ल्याने त्यांचा चेहरा किंवा पाय सुजतात. ही एक सामान्य ॲलर्जी नाही, तर ही एक विलंबित अतिसंवेदनशीलता प्रतिक्रिया असण्याची शक्यता जास्त आहे. हे एक लक्षण आहे की अंड्यातील प्रथिने पचवण्यासाठी तुमच्या मूत्रपिंडांना खूप जास्त काम करावं लागत आहे. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर 2 आठवड्यांसाठी अंडी खाणं थांबवा आणि सूज कमी होते का ते पहा. त्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा अंडी खाण्यास सुरुवात कराल तेव्हा मी सांगितलेल्या मूत्रपिंडाच्या सुरक्षिततेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा. तिसरं म्हणजे ज्यांच्या मूत्रपिंडांना आधी समस्या असल्याचं निदान झालं आहे त्यांच्यासाठी ही एक चिंतेची बाब आहे. ते विचारतात की डॉक्टर, जर माझी मूत्रपिंडे खराब झाली असतील तर मी प्रथिने खाणं पूर्णपणे टाळावं का? तर मुळीच नाही. प्रथिने पूर्णपणे बंद केल्याने स्नायूंची झीज होते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि तुमचं आरोग्य आणखी खालावतं. प्रमाण आणि पद्धत या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दररोज 1 अंड सफरचंदासोबत खाल्ल्याने नियमितपणे तुमच्या क्रिएटिनिनची पातळी नियंत्रणात राहते आणि तुमचं वजन अचानक 1 किलोपेक्षा जास्त वाढणार नाही याची खात्री होते. हे एक अत्यंत महत्त्वाचं ज्ञान आहे. शेवटी अनेक लोक प्रश्न विचारतात, मला अंड्यामध्ये मीठ किंवा सोया सॉस घालायला आवडतो, हे किडनीसाठी चांगलं आहे का? माझे उत्तर आहे, किडनीचा सर्वात मोठा शत्रू केवळ प्रथिनांचा कचराच नाही तर सोडियमसुद्धा आहे. मिठामुळे रक्तदाब वाढतो आणि किडनीच्या गाळणीवरती खूप ताण येतो. म्हणून अंडी खाताना मिठाऐवजी जवसाच्या तेलाचा 1 थेंब घाला. जवसाच्या तेलातील ओमेगा-3 संयुगे रक्तवाहिन्या स्वच्छ करतात, अंड्याची चव वाढवतात आणि किडनीवरील ताणसुद्धा कमी करण्याचं एक महत्त्वाचं रहस्य आहे. शर्मा काका यांनी रुग्णालयातून घरी आल्यानंतर नेमका हाच दिनक्रम पाळला. जेव्हा त्यांना हा दिनक्रम कळला तेव्हा सुरुवातीला त्यावर फक्त अंशतःच विश्वास बसला. पण दररोज सकाळी 1 सफरचंद आणि पाणी प्यायल्यानंतर आणि अंडी अर्धवट उकडून शिजवण्याची पद्धत वापरल्यानंतर त्यांची खात्री पडली की 1 महिन्याच्या आत त्यांना त्यांच्या शरीरामध्ये बदल जाणवू लागले. तुम्ही सुद्धा आजपासून सुरुवात करू शकता. हे अजिबात अवघड नाही आहे. सफरचंदाची 1 फोड आणि 1 ग्लास पाण्यासारखा छोटासा प्रयत्न तुमच्या किडनीसाठी चमत्कार ठरू शकतो. जर तुम्ही हा दिनक्रम पाळणार असाल तर कमेंट सेक्शनमध्ये 1-2 कमेंट्स नक्की करा. प्रत्येक कमेंट एकमेकांसाठी एक प्रोत्साहन होऊ शकते. एकत्र सुरुवात केल्याने आपण हे अधिक आणि अधिकच आरोग्यदायी पद्धतीने पाळू शकतो. आता मी अखेरीस शर्मा काका यांच्या आश्चर्यकारक परिवर्तनाचा आणि आजच्या कथेच्या सारांशाचा गोषवारा देते. मंडळी, माझी मनापासून इच्छा आहे की आज माझ्यासोबत घालवलेला हा थोडा वेळ तुमच्या किडनीसाठी आयुष्य बदलणारा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. इतका वेळ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता तुम्ही आज जे काही शिकलात त्याचे मी फक्त 3 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये सारांश देते. हे मुद्दे तुमच्या मनात नक्की ठेवा. जेव्हा तुम्ही तुमचं पहिलं अंड खाता तेव्हा तुमच्या किडनीवर थेट हल्ला करणाऱ्या 3 सर्वात वाईट सोबतांना लक्षात ठेवा. सोया दूध, तेंदूफळ आणि कडक चहा. सोया दूध प्रथिनांच्या पचनात अडथळा आणतं, ज्यामुळे विषारी द्रव्ये तयार होतात. तेंदूफळामुळे पोटामध्ये कडक गोळा तयार होतो आणि कडक चहामुळे मूत्रपिंडे कोरडी पडतात. हे 3 पदार्थ तुमच्या आहारातून वगळल्यास तुमच्या मूत्रपिंडाचं आयुष्य 10 वर्षांपेक्षा जास्त वाढू शकतं. अंड्याचं अमृतामध्ये रूपांतर करण्याचं दुसरं रहस्य म्हणजे अर्ध सफरचंद, 1 ग्लास पाणी आणि हिरवी कांद्याची पात किंवा मग भोपळा. सफरचंदामधील पेक्टिन टाकाऊ पदार्थ आधी स्वच्छ करतं. पाणी मूत्रपिंडाच्या कार्याला मदत करतं आणि हिरवी कांद्याची पात व भोपळा रक्ताभिसरण आणि उत्सर्जन सुरळीत करण्यासही मदत करतं. तुम्ही अंडे खात असलात तरी ते या पद्धतीने हुशारीने खाणं महत्त्वाचं आहे.
तिसरं म्हणजे स्वयंपाकाच्या पद्धतींमधील एक क्रांती. कडक उकडलेल्या अंड्यांऐवजी मऊ अर्धवट उकडलेली किंवा पोस्ट अंडी खा. प्रथिनांची रचना मऊ असावी जेणेकरून मूत्रपिंडांना टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. तसेच तुमच्या नियमित आरोग्य तपासणी करताना तुमची क्रिएटिनिनची पातळी 2 अंशापेक्षा जास्त नाही हे तपासण्याची सवय लावा. आता मी तुम्हाला 72 वर्षीय काकांचं यांची शेवटची गोष्ट सांगते. शर्मा काका 3 महिने एकही दिवस न चुकता मी सांगितलेल्या नित्यक्रमाचं पालन केल्यानंतर नुकतेच दवाखान्यात परत आले. जेव्हा त्यांनी दार उघडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांचा जुना फिकट आणि सुजलेला चेहरा नाहीसा झाला होता आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती. मला सर्वात जास्त आनंद त्यांच्या तपासणी अहवालामुळे झाला. त्यांची वाढलेली क्रिएटिनिनची पातळी सामान्य झाली होती आणि त्यांच्या मूत्रपिंडाचं गाळण कार्य पुन्हा सुरू झालं होतं. ते म्हणाले की आता रोज सकाळी मला खूप हलकं वाटतं आणि बुटांचे ठसेही दिसत नाहीत, म्हणजे सॉक्सचे ठसेही त्यांना दिसत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा ते डोंगर चढू शकतात, ज्यामुळे त्यांना खूप आनंद होत होता. मंडळी, आरोग्य दूर नाही. जड औषधं घेणं किंवा महागडे उपचार घेणं यापेक्षा आज योग्य आहार कोणता आहे हे जाणून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. जर 72 वर्षांचे शर्मा काका हे करू शकतात तर तुम्हीही नक्कीच करू शकता. तुमची मूत्रपिंडे आता तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा सकाळ झालेली असेल. मला मनापासून आशा आहे की आज मी दिलेलं ज्ञान तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या मनामध्ये आरोग्याच्या आशेचं बीज पेरेल. निरोगी शरीर हे आनंदी मन आणि वृद्धापकाळातील समृद्ध जीवनाची हमी देतं. आजपासून याचं पालन करा आणि शर्मा काका यांच्यासारखं उत्साहाने प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. हीच माझी एकमेव आशा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.